वहीं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार के निधन की खबर से पूरे राज्य में शोक की लहर दौड़ गई है। लातूर में अजीत पवार गुट के सहकार मंत्री बाबा साहेब पाटिल ने गहरा दुख जताते हुए उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की। लातूर में सहकार मंत्री बाबा साहब पाटिल ने अजीत दादा पवार का जाना सिर्फ एक नेता का जाना नहीं बल्कि राजनीति और सामाजिक जीवन के एक मजबूत स्तंभ का टूट जाना है। उन्होंने कहा कि हम सबने दादा को राजनीति और समाज सेवा में सक्रिय रहते हुए देखा है। आज भी यकीन नहीं हो पा रहा है कि वे हमारे बीच नहीं हैं। वहीं बाबा साहब पाटिल ने कहा कि अजीत पवार का प्रशासनिक विजन, निर्णय लेने की क्षमता और जनता के प्रति समर्पण हमेशा याद रखा जाएगा। काय बोलावं, शब्दच फुटत नाहीत। आजचा हा काळा दिवस आहे आमच्या जीवनातला। विश्वास बसत नाही अशी घटना या राज्यात घडलेली आहे। वेळेचं पक्का असलेला, शब्दाचं पक्का असलेला शिस्तीचं नेतृत्व आज महाराष्ट्रानं हरवलंय। राष्ट्रवादीला पोरकं केलंय दादांनी जाऊन। आमच्यासाठी ते देवदूत होते, आमचं नेतृत्व होते। मी तर त्यांचा अत्यंत लाडका होतो। अनेक वेळेला ते मला रागवायचे, हक्कानं रागवायचे, पण मला कधीच ते रागवल्यासारखं वाटलं नाही। आज आमच्या महाराष्ट्रातील एक दिग्गज नेता, मी आम्हा सर्वांचा देव या ठिकाणी हरवलेला आहे। शब्द फुटत नाहीत, विश्वास पण या ठिकाणी बसत नाही। ही सकाळी ही बातमी आम्हाला त्या ठिकाणी कळाली, अक्षरशः आमच्या दोन शब्द सुद्धा ठिकाणी निघत नव्हते। राज्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा काळा दिवस आला। आमच्या समोर शब्द नाहीत। महाराष्ट्र राज्याची एवढी हानी झाली, तरुणाचा नेता निघून गेला। आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही। जीवापाड प्रेम करणारा, गोरगरीब सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा नेता, अशी ओळख दादाची होती। एक इच्छा राहून गेली दादाची। दादा मुख्यमंत्री जर झाले असते, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आले असते। असं वाटायचं मला बऱ्याच वेळेस की ह्या माणसावर जीव ओळून टाकावं। काम करणं, वेळेवर जाणं, अधिक प्रशासनावर पकड, आणि माझ्यासारखं मला जसं वाटतंय माझ्यावर एकटे दादा प्रेम करते,